विद्यार्थी मित्रांनो, ITIच्या ॲडमिशनसाठी एक प्रवेश सूचना जी जाहीर होत असते, ठीक आहे. तर ती प्रवेश सूचनाची PDF आपल्याकडे आलेली आहे. तर त्याचं एक्सप्लेनेशन मी करणार आहे. यामध्ये तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस कशी आहे, फी किती भरावी लागते, कुठल्या कॅटेगरीला किती फी आहे, स्टेप बाय स्टेप माहिती असते. म्हणजे फॉर्म कधी भरायचा, फी कधी भरायची, कन्फर्मेशन कुठे करायचं, कसं करायचं, काय करायचं, ॲडमिशनचा डेट काय, राऊंडच्या डेट किती आहे, काय, या सर्वबद्दलची माहिती याच्यामध्ये दिली आहे. तर ह्या व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे बघा, शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. आता हे PDF तुम्हाला कुठे मिळेल, तर ही बघा, ही जी वेबसाईट आहे ॲडमिशन DVT, याच्यावर तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तर इथे नोटिफिकेशनमध्ये ते येऊन जाईल किंवा इथे डाउनलोड्समध्ये सध्या येऊन जाईल. सध्या अपलोड झालेली नाही, परंतु ठीक आहे, तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर यामध्ये बघा, काय करायचं, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण याच्यामध्ये फार महत्त्वाची माहिती दिली आहे आणि तुमचा एक जरी पॉईंट मिस झाला तर तुमची ॲडमिशन होऊ शकणार नाही. ठीक आहे. तुम्ही गोंधळून जाल. तरीसुद्धा मी काय करेल, एक अपडेटेड जे चेंजेस झालेले आहेत आपल्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये, त्याच्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ बनवून टाकेल. ठीक आहे. म्हणजे तुमचा कुठलाही गोंधळ होणार नाही. तर बघा, सर्वात पहिल्यांदा काय म्हटलं आहे, जी माहिती पुस्तिका आहे, एक मोठी माहिती पुस्तिका असतो. ठीक आहे, PDF स्वरूपात. ती आपल्या वेबसाईटवर इथे बघा, इथे अपलोड केल्या जाईल माहिती पुस्तिका. तर ती अपलोड केल्या जाईल 3 जूनला. ठीक आहे. 3 जूनला ती अपलोड केल्या जाईल. त्याच्यामध्ये महाराष्ट्रात कुठले कुठले तालुक्यामध्ये कुठले कुठले ITI कॉलेज आहेत, त्यांच्यामध्ये ट्रेड कुठले आहे, किती आहेत, त्यांच्यामध्ये जागा किती असतात, या सर्वांची माहिती या माहिती पुस्तिकेमध्ये दिलेली असते. ठीक आहे. तर ती वाचायची, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. थोडीफार माहिती घ्यायसाठी ही माहिती पुस्तिका आहे. तुम्ही PDF स्वरूपात डाउनलोड करून ते वाचू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, एक मार्गदर्शनाचा काय एक वेळ ठरवला गेला आहे. म्हणजे जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल ॲडमिशन बाबतीत, हे तुम्हाला मार्गदर्शन जे आहेत ते 3 जूनपासून रोज सकाळीच बघा तुम्हाला ITI कॉलेजमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे काय, तुम्ही जर हे बघा, माहिती पुस्तिका आली, त्याच्यानंतर 3 जूनपासून जर तुम्हाला काही मार्गदर्शन पाहिजे असेल, तुम्ही सविस्तर तुमच्या आजूबाजूच्या कॉलेजमध्ये जाऊन तिथून काय करायची, एक माहिती घेऊन घ्यायची. तुमचे कुठलेही प्रॉब्लेम असेल, तुमचे क्वेश्चन्स असेल, तुम्ही त्यांना विचारू शकता. ठीक आहे. तिथे सर असतील, ॲडमिशन जे एरिया आहे त्यांना विचारून घ्यायचं. ठीक आहे. हा पॉईंट झाला आपला. त्याच्यानंतर बघा, हे बघा, आता जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला कॉलेजला जाणं शक्य नसेल, तर तुम्ही काय करू शकता, त्यांचे हेल्पलाईन नंबर आहेत. ठीक आहे. तर हेल्पलाईन नंबरवर जाऊन काय करायचं, तुम्ही त्यांना कॉल करायचे. हे बघा, हेल्पलाईन नंबर असतात त्यांचे. आता हे हेल्पलाईन नंबर कुठे सापडेल, हे बघा, इथे बघा, हेल्पलाईन नंबर, रिजन वाईज हेल्पलाईन नंबर आपल्या वेबसाईटवर. ठीक आहे. इथे क्लिक करायचं. हे बघा, विभाग दिले आहे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, यांच्यावर कॉल करायचे. ठीक आहे. सरळ तुमचा प्रश्न विचारायचा आणि त्यांना सांगायचं की असा असा प्रॉब्लेम आहे, मला याचं निराकरण पाहिजे. ठीक आहे. ते सांगून देईल तुम्हाला. तर हे हेल्पलाईन नंबर त्यांनी दिलेला आहे आपल्याला. तर यांना कॉल केव्हा करायचे, ठीक आहे, तर आपल्या सकाळी 10 ते 6 या दरम्यान त्यांना कॉल करायचे. ठीक आहे. हे झालं पहिला पॉईंट. नेक्स्ट बघा, आता अतिशय महत्त्वाचा, अर्ज करण्याची पद्धत. अर्ज कसं करायचा, अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा. ठीक आहे. ऑनलाईन पद्धतीने करायचा, त्याच्यानंतर पडताळणी करायची, नंतर स्वीकृती येईल. ठीक आहे. प्रोसेस समजली. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा, त्याच्यानंतर त्याची पडताळणी होईल आणि नंतर स्वीकृती येईल. ठीक आहे. आता बघा, फॉर्म भरायच्या आधी थोडीफार काय करायची, ती माहिती पुस्तिका वाचून घ्यायची, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, ऑनलाईन माध्यमातून कुठूनही फॉर्म भरा तुम्ही. ठीक आहे. जिथे ऑनलाईन असेल, सायबर कॅफे, कम्प्युटरवर फॉर्म भरायचा. आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे मोबाईलवर फॉर्म भरू नका, चूक नये. कारण तुम्ही भरताना गोंधळ होतो, एखादा स्पेलिंग मिस्टेक होते, मोबाईलचा नंबरचा इकडे तिकडे होऊन जाते, काहीतरी चूक होऊन जाते, त्याच्यामुळे फॉर्म कॅन्सल होतो. तर तुमचे 10-20 रुपये वाचवण्याकरता तुम्ही मोबाईलवर फॉर्म भरू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा पॉईंट बघा, अतिशय महत्त्वाचा आहे. प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर हा एक महत्त्वाची बाब आहे आपल्यामध्ये. प्रायमरी मोबाईल नंबर म्हणजे काय, तर त्याच्यावर तुम्हाला OTP येईल, ज्याच्यावर तुम्हाला मेसेजेस वगैरे सर्व येतील, तो म्हणजे आपला प्रायमरी नंबर. ठीक आहे. एकच नंबर ठेवा व्यवस्थित शेवटपर्यंत, कारण हा एक मोबाईल नंबर काय शेवटपर्यंत तुम्हाला लागेल. ठीक आहे. इव्हन तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला कॉलेजमध्ये सुद्धा हाच टाकावा लागेल. ठीक आहे. तर एक प्रायमरी नंबर तुम्हाला लागेल. आणि इथे बघा, त्यांनी काय म्हटलं आहे, सदर मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदलता येणार नाही. एका मोबाईल नंबरवर एकच फॉर्म भरता येतो, त्याच्यामुळे तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करता येणार नाही. मोबाईलवर सारे OTP जाईल. तुमचे पासवर्ड रिसेट चेंज करायचा असेल तर तिथं OTP जाईल. तर काही चूक झाल्याच, ठीक आहे, तुम्ही जबाबदार राहाल. त्याच्यामुळे मोबाईल नंबर एकच असला पाहिजे आणि व्यवस्थित चालू असला पाहिजे. ठीक आहे. ते बघा, 5वा पॉईंट काय म्हणतात, ऑनलाईन अर्ज प्राथमिक माहिती भरल्या, म्हणजे पहिल्यांदा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर मिळेल, ठीक आहे, तोच युजर ID म्हणून वापरायचा. तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो, 2024-09A असा काहीतरी. ठीक आहे. तर तो तुमचा युजर ID असेल. त्याच्यानंतर बघा, उमेदवाराने त्यांच्या प्रवेश खात्यात लॉग इन करून ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज या
ठीक आहे. ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करून संपूर्ण प्रवेश अर्ज भरावा. ठीक आहे. तो प्रवेश अर्ज भरला तर प्रवेश अर्ज भरल्यानंतर त्याच्यातील जे माहिती आहे ना ती योग्य आहे की नाही, म्हणजे करेक्ट आहे की नाही. 10वीचे मार्क झाले तुमचे, तुमचा पत्ता झाला, तुमचे नावाचे स्पेलिंग वगैरे सर्व बरोबर आहे की नाही एकदा चेक करून घ्यायचं. ठीक आहे. आणि ते सगळं व्यवस्थित वाटलं की काय करायचं, ऑनलाईन काय करायचं, पैसे भरून टाकायचे, ऑनलाईन फी भरून टाकायची. ऑनलाईन फी भरली. ठीक आहे. आता ऑनलाईन फी भरण्याच्या आधी तुम्ही काय केला, फॉर्म भरला, चेक केला, फॉर्मची फी भरली. आता फी भरली तर फी पहिल्यांदा फी स्ट्रक्चर बघून घ्या. राखीव वर्ग म्हणजे जे की SC ST NT जे की येतात ना. ठीक आहे. SC ST OBC NT SBC या सर्वांसाठी 100 रुपये फी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे ओपन कॅटेगरीला असतात त्यांच्यासाठी 150 रुपये फी आहे. जे महाराष्ट्राच्या बाहेरील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 300 रुपये फी आहे. आणि जे भारताच्या बाहेरील लोक आहेत, जे येणारे ज्यांना म्हणतो आपण, ठीक आहे, तर त्यांना 500 रुपये फी आहेत. ठीक आहे. यांनी सांगितली आहे. आता काय म्हणतात बघा, उमेदवारांनी संपूर्ण प्रवेश अर्ज भरला म्हणजे फी वगैरे भरली का त्याची काय करायची, एक प्रिंट आऊट काढून घ्यायची फॉर्मची. ठीक आहे. आता फॉर्मची प्रिंट आऊट काढली. आता नेक्स्ट प्रोसेस बघा महत्त्वाची आहे. फॉर्मची प्रिंट आऊट काढली तर फॉर्म कन्फर्मेशन करावं लागते तुम्हाला. ठीक आहे. आता फॉर्म कन्फर्मेशन कसं काय, तर जी तुम्ही फॉर्मची प्रिंट काढली आहे तर तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घ्यायचे आणि एक झेरॉक्स कॉपी. ठीक आहे. तुमचे फॉर्मची प्रिंट, ठीक आहे, म्हणजे जो अर्जाची छापील प्रत म्हणजे त्याला प्रिंट आऊट करायची. नंतर तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्यांची एक झेरॉक्स, एवढं सर्व घेऊन काय करायचं, तुमच्या नजीकच्या ITI कॉलेजमध्ये ते कागदपत्राची पडताळणी करता जावे लागेल. हा पॉईंट लक्षात घ्या. ठीक आहे. पहिल्यांदा तुम्ही फॉर्म भरायचा, त्याच्यानंतर फी वगैरे भरायची. फी भरल्यानंतर तो प्रिंटआउट देईल कम्प्युटरवाला. ते प्रिंटआउट आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन, ठीक आहे, कुठे जायचं, ITI कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करण्याकरता जायचा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही भरलेली फॉर्ममधली जी माहिती आहे ती करेक्ट आहे हे त्याचं प्रूव्ह आहे. ठीक आहे. आणि तिथे गेल्यानंतर काय होईल, तिथे जे सर लोक असतील ती कमिटी काय करेल, ॲडमिशन कमिटी तुमचा फॉर्म चेकअप करेल, तुमचा तो डॉक्युमेंट व्हेरीफाय करेल की तुमची माहिती व्यवस्थित आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय देईल, एक अर्ज निश्चितीकरण पावती देईल. ठीक आहे. अप्लिकेशन कन्फर्मेशन स्लिप तुम्हाला देईल. याचा अर्थ असा की तुम्ही आता तुमचा कन्फर्म झालेला आहे फॉर्म, आता तुम्ही ॲडमिशनच्या प्रोसेससाठी पात्र आहे. ठीक आहे. हे याची म्हणणं म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये व्हेरिफिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, एक ते पावती देईल, अर्ज निश्चितीकरण पावती. ठीक आहे. ही झाली प्रोसेस. विद्यार्थी मित्रांनो, काही समजलं नाही तरीही काही हरकत नाही, मी एक व्हिडिओ टाकून देईल याच्यामध्ये. ठीक आहे. आपल्या ॲडमिशन प्रोसेसचा. आता नेक्स्ट बघा काय म्हणते ना, अर्ज स्वीकृती केंद्रामधील अधिकारी सर्व पडताळणी व प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवारास सर्व मूळ दस्तावेज कागदपत्र परत करतील. म्हणजे तुमचे कागदपत्र तुम्हाला त्या दिवशी वापस मिळून जाईल पडताळणी झाल्यानंतर. त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये कुठलीही फी द्यायची गरज नाही. ठीक आहे. व्हेरिफिकेशनच्या वेळेस कुठलीही फी द्यायची गरज नाही. नंतर काय म्हणतात, जर एखादा कॉलेज आहे जर तुम्हाला कागदपत्र वापस देत नसेल तर तुम्ही सरळ काय करायचं, उमेदवाराने त्वरित मदत कक्षात संपर्क साधावा. का हे आम्हाला कागदपत्र वापस देत नाही आहे. ठीक आहे. असं शक्यतो होत नाही, परंतु एक पॉईंट तुमच्या माहितीकरता असावा. नंतर बघा, निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाचा सर्व प्रवेश फेऱ्याकरता विचार करण्यात येईल. निश्चित न केलेले अर्ज प्राप्त झाले नाही असे समजण्यात येईल. म्हणजे काय, जर तुम्ही फॉर्म भरला, पैसे भरले, पण कन्फर्मेशनच नाही केलं कॉलेजमध्ये जाऊन, तर तो फॉर्म कन्सिडर केला जाणार नाही. याचा अर्थ असा होईल का तुम्ही तो फॉर्मच भरला नाही बुवा. ठीक आहे. म्हणजे काय, तुम्ही फॉर्म भरायचा आहे, प्रिंटआउट काढायचे पैसे वगैरे भरून, आणि तो प्रिंटआउट घेऊन तुमचे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन व्हेरिफिकेशनसाठी नजीकच्या ITI कॉलेजमध्ये त्याला व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. आता तुम्ही जर अमरावतीत राहत असेल फॉर एक्झाम्पल आणि औरंगाबादमध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं असेल तर चालते, तुम्ही कुठे करा, काही हरकत नाही. कारण सध्या जर तुम्ही औरंगाबादमध्ये राहत असाल तर तुम्ही तिथल्या तिथे करू शकता. ठीक आहे. नाशिकमध्ये राहत असेल आणि तुम्हाला समजा मुंबईला व्हेरिफिकेशन करायचं असेल तर करा, कुठेही व्हेरिफिकेशन होऊन जाईल. ठीक आहे. आता तुम्ही जिथे राहता तिथे ते होऊन जाईल. नेक्स्ट बघा, प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवारास प्रवेश अर्जातील माहितीत बदल करता येणार नाही. तुम्हाला माहिती चेंज करता येणार नाही. परंतु बघा काय म्हणते, उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहिती कोणत्याही प्रकारे बदल करायचे असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरीनंतर हरकती नोंदवणे. या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात लॉग इन करून तसा बदल करता येईल. तदनंतर काय म्हणते, प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही. म्हणजे काय, तुमचा एकदा फॉर्म कन्फर्म झाला तर तुम्हाला चेंजेस करता येणार नाही तुमच्या माहितीमध्ये. ठीक आहे. स्पेलिंग चुकलं, हे चुकलं, डेट ऑफ बर्थ चुकली, असं तसं काही करता येणार नाही. शक्यतो होणार नाही, कारण कन्फर्मेशनच्या वेळेस ते सर लोक वगैरे करतात, ते चुके वगैरे पाडतात. तर काय करायचं, समजा झालंही असेल तर एक हरकती नोंदवणे म्हणून एक ऑप्शन येईल. ठीक आहे. तुमची मेरिट लिस्ट वगैरे लागल्यानंतर त्यावेळेस ते येईल, मी सांगेल तेव्हा कधी करायचं तर. ठीक आहे. तर त्यासाठी हे
त्यांनी दिला उपाय, जर काही चुकली असेल माहिती तर दुरुस्त कशी करायची. नंतर बघा, प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक व पासवर्डद्वारे प्रवेश करून सबमिट चेंज ऑप्शन प्रिफरन्सद्वारे सादर करावेत. म्हणजे काय, तुम्ही फॉर्म भरला, पैसे भरले, कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन ते व्हेरिफिकेशन झालं. ठीक आहे, व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काय करायचं, आता व्हेरिफिकेशन झालं, तुम्हाला कॉलेजमधून पावती मिळाली का तुमच्या त्या कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करायचं. ठीक आहे, रजिस्ट्रेशन सॉरी काय म्हणते त्याला, कॅन्डिडेट लॉग इन करायचं, रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन, तुमचा ID पासवर्ड टाकायचा. ठीक आहे, लॉग इन करायचं आणि तिथून काय करायचं, तुम्हाला ऑप्शन्स निवडायचे आहे. ऑप्शन म्हणजे काय, कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे आणि कोणत्या कोणत्या ट्रेडमध्ये घ्यायची आहे, आणि तुम्ही त्याचा काय करायचा, प्रिफरन्स लावायचा. प्रिफरन्स म्हणजे काय, पहिल्या नंबर मला इलेक्ट्रिशियन पाहिजे बुवा, हा लागला तर बरं राहील. दुसऱ्या नंबर मी वायरमन टाकेल, तिसऱ्या नंबरवर मी मोटर मेकॅनिक टाकेल. तर समजा तुम्ही आता अमरावतीच्या कॉलेजमध्ये पाहिजे तर अमरावतीच्या कॉलेजचे टाकायचे, तुम्ही नागपूरच्या कॉलेजमधले असतील तर पहिले नागपूरचे टाका, तुम्हाला मुंबईच्या कॉलेजचे पाहिजे असेल तर पहिल्यांदा मुंबईचे टाका. ठीक आहे, तर तुमच्या पर्सेंटेजनुसार, प्रिफरन्सेसनुसार तुम्हाला काय केलं जाईल, ते त्यापैकी एक कॉलेज तुम्हाला देण्यात येईल तुमच्या पर्सेंटेजनुसार आणि प्रिफरन्सनुसार. ठीक आहे, हे झालं तुमचं ऑप्शन्स फॉर्म भरणे. त्याच्यानंतर बघा, पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य पूर्ण भरल्यानंतर ऑप्शन फॉर्मची छापील प्रत प्रिंटआउट घ्यायची. म्हणजे तुम्ही काय करता, त्याला हे भरले, ऑप्शन फॉर्म भरला का त्याच्यानंतर काय करायचं, ते जे फॉर्म आहे तुमच्या ऑप्शन फॉर्मची नाही, तुमचा जो फॉर्म आहे ना त्याचा एक प्रिंटआउट घ्यायची आणि ऑप्शन फॉर्मची सुद्धा काय करायची, एक प्रिंटआउट काढून घ्यायची. ठीक आहे, नंतर बघा, उमेदवाराने एकच अर्ज भरावा. म्हणजे काय, एक विद्यार्थी एकच अर्ज भरतील. ठीक आहे, 2-4 जर तुम्ही अर्ज भरले तर तुमचे सर्व अर्ज रद्द करण्यात येईल, एवढं लक्षात घ्या. नाही तर तुम्ही बसले का, बाबा मी एक नाही 2 फॉर्म भरतो, एक फॉर्म अमरावतीत अप्लाय करतो, एक फॉर्म नागपूरमध्ये अप्लाय करतो, एक फॉर्म मुंबईत अप्लाय करतो, असे जर करत बसाल तर तुमचा अर्ज कॅन्सल होईल, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आता हे बघा, अनिवासी भारतीय व इतर राज्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारात देखील, म्हणजे काय, जर जे महाराष्ट्राबाहेरचे विद्यार्थी असेल आणि किंवा NRI असेल, त्यांनी सुद्धा काय करायचं, 3 जूनपासून ह्या सर्व प्रोसेस त्यांना सुद्धा लागू आहेत. ठीक आहे, मी आतापर्यंत जे सांगितलं तितकेपर्यंत. नंतर बघा, प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारास निवडपत्र अलॉटमेंट लेटर उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे काय, आता पहिल्या राऊंडचं अलॉटमेंट लेटर असते, म्हणजे तुमचा ह्या फेरीत नंबर लागला बा, तुम्हाला एक अलॉटमेंट लेटर मिळेल. ठीक आहे, तर त्या अलॉटमेंट लेटर घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेजमध्ये डॉक्युमेंट घेऊन, सर्व फॉर्म घेऊन कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जावे लागेल. मी समजून सांगेल, हे सुद्धा समजून सांगेल नेमकं हे अलॉटमेंट लेटर कसं करायचं वगैरे काय कसं असतं. ठीक आहे, यासाठी उमेदवारांनी आपल्या अकाउंटला लॉग इन करून निवडपत्राची प्रिंट घेऊन निवड झालेल्या औद्योगिक संस्थेत प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे. उमेदवारांना निवडपत्राची छापील प्रत ज्या संस्थेत त्याची निवड झाली त्या संस्थेत देखील घेता येईल. ठीक आहे, तुम्हाला त्या कॉलेजमध्ये सुद्धा मिळेल, परंतु काय करायचं, आपली आपण घेऊन जायची. ठीक आहे, सायबर कॅफेवरून. नेक्स्ट बघा, आता काय म्हणतात, हे उमेदवारांनी त्याच बहाल करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करताना प्रवेश अर्जातील दाव्यांच्या पृष्ठस्थ आवश्यक दस्तावेज कागदपत्रांची संबंधित संस्थेत तपासणीसाठी सादर करावेत. प्रवेशासाठी आवश्यक दस्तावेज कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर तसेच माहिती पुस्तकेत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रवेश नीतीच्या वेळी आवश्यक काय कागदपत्र करू न शकल्यास वा माहिती तपासात आढळल्यास उमेदवार बहाल केलेली आली. बरं, ठीक आहे, हे समजलं, मी तुम्हाला समजून सांगतो. तुम्ही काय करायचं, ॲडमिशनच्या दिवशी जाताना सर्वच्या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे, त्याचे झेरॉक्स घेऊन जायचे, तुमचे फोटो घेऊन जायचे, अलॉटमेंट लेटर आणि तुमचा फॉर्म घेऊन जायचा. तिथे सुद्धा तुमची व्हेरिफिकेशन होईल. ठीक आहे, परत दुसऱ्यांदा व्हेरिफिकेशन होईल. जर तुमची माहिती व्यवस्थित असेल, तुमच्या डॉक्युमेंटवरची माहिती आणि तुमच्या फॉर्ममधली माहिती जर सेम असेल तर तुमची ॲडमिशन प्रोसेस पुढे सरकेल. ठीक आहे, आणि तुम्ही जे सांगितलं का बाई मी स्पोर्टमधून भरतोय, मी अपंगातून भरतोय, मी ड्रॉइंगचं सर्टिफिकेट लावलं, मी अमकाना मी ढमकाना, आणि तुम्ही जर ते माहिती जर तिथं कागदपत्र सादर करू शकले नाही, समजा कोणी म्हणते का मी माझी OBC कॅटेगरीची आहे, मी ओपन म्हणजे जे काही तुम्ही सांगितलं असेल तसं जर तुम्ही डॉक्युमेंट दाखवलं नाही तर तुमचा तिथं समजून घ्यायचं का ॲडमिशन होणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सर्व कागदपत्र द्यावे लागेल. आता बघा, वेळापत्रक दिलेलं आहे, मी वेळापत्रकाचा व्हिडिओ तसा टाकलेला आहे, परंतु एकदा परत समजून सांगतो. ऑनलाईन प्रवेश अर्ज केव्हापासून चालू होऊन जाईल, 3 जूनपासून चालू होऊन जाईल तर 30 तारखेपर्यंत. ठीक आहे, तुमचा फॉर्म वगैरे भरणं. त्याच्यानंतर बघा, प्रवेश अर्ज निश्चित करणे. निश्चित यंत्र म्हणजे काय, अर्ज स्वीकृती केंद्रात मूळ कागदपत्राच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे. म्हणजे काय, तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन, ठीक आहे, तुमच्या नजीकच्या ITI कॉलेजमध्ये जाऊन काय करायचं आहे, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे, तुमचा फॉर्म आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. ते असेल 5 जून ते 1 जुलैपर्यंत. ठीक आहे, व्हेरिफिकेशन प्रोसेस. त्याच्यानंतर संस्था निहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे. म्हणजे काय, ऑप्शन फॉर्म निवडणे. ते चालेल 5 जून ते 2 जुलैपर्यंत. ठीक आहे, जवळपास ह्या डेट सारख्याच असतात, म्हणजे 2. ठीक आहे, झालं, पहिल्या याचं संपलं आता आपलं.
याच्यानंतर काय होईल, तुम्ही ऑप्शन फॉर्म वगैरे भरला तर काय होईल, नंतर लागेल प्राथमिक गुणवत्ता यादी लागेल. ठीक आहे, तर केव्हा लागेल, 4 जुलैला लागेल पहिली गुणवत्ता यादी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, गुणवत्ता यादीत जर काही तुम्हाला बदल करायचे असेल, समजा असं कोणाला वाटत असेल का पर्सेंटेज जास्त आहे पण माझा जनरल मेरिट लिस्ट नंबर कमी झाला आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही कंप्लेंट वगैरे करायचं असेल तर हेल्पलाईन नंबरवर फोन करा. ठीक आहे, ईमेलद्वारे सांगा. तर असं काहीतरी इथे दिलेलं आहे ते आपल्याला करता येईल. सहसा चुका होत नाही, परंतु ठीक आहे, एक लक्षात घ्या, 4 तारीख ते 5 तारीखपर्यंत काय करायचं, त्या हरकती नोंदवायच्या की समजा तुमच्या जनरल मेरिट लिस्ट नंबरमध्ये जर कमी जास्तपणा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याच्याकरता हरकती नोंदवू शकता. त्याच्यानंतर सगळं झालं की एक अंतिम गुणवत्ता यादी होईल, ते ती येईल 7 जुलैला. ही फायनल गुणवत्ता यादी असेल. ठीक आहे, हे सगळं आता गुणवत्ता यादीच्या प्रोसेस झाल्या. आता येईल आपली मेन प्रवेश पहिली प्रवेश फेरी. याच्यामध्ये बघा तुम्हाला काय येईल, पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे. म्हणजे काय, 14 जुलैला तुम्हाला मेसेज येऊन जाईल तुमच्या मोबाईलवर का तुम्ही या कॉलेजमध्ये तुम्हाला हा ट्रेड लागलेला आहे. ठीक आहे, इथे सुद्धा तुम्हाला SMS द्वारे सुद्धा येईल किंवा तुम्ही इथे जेव्हा तुम्ही लॉग इन करता या वेबसाईटवर येऊन इथे सुद्धा तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, हे त्यांचं म्हणणं झालं. त्याच्यानंतर बघा, आता हे महत्त्वाचं बघा, पहिल्या प्रवेशसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे. म्हणजे ज्यांना जो कॉलेज भेटला आहे, तो ट्रेड भेटला आहे, त्या कॉलेजमध्ये जायचं सरळ आणि तिथं डॉक्युमेंट फॉर्म तुमचा अलॉटमेंट लेटर देऊन काय करायचं, ॲडमिशन करायची. त्याच्यानंतर उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमाच्या पहिल्या विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल. आता मी हे समजून सांगितल्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकतो समजून तुम्हाला, म्हणजे याचा जर एकदा समजून घ्या. तर तुम्ही 5-6 ऑप्शन टाकले, आता हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. समजा तुम्ही एक कॉलेज, मी फॉर एक्झाम्पल घेतो, तुम्ही एखादं कॉलेज टाकलं अमरावती ITIच्या कॉलेजमध्ये तुम्ही पहिला प्रिफरन्स टाकला इलेक्ट्रिशियन, दुसरा टाकला वायरमन, तिसरा टाकला MMV, चौथा टाकला कोपा, जे असेल ते. ठीक आहे, जर तुमचा पहिला प्रिफरन्स नंबर जर लागला, तुम्हाला कंपल्सरी ॲडमिशन करणं आहे. कंपल्सरी ॲडमिशन करावे लागेल जर तुमचा पहिल्या प्रिफरन्स नंबरला नंबर लागला तर. ठीक आहे, हा पॉईंट महत्त्वाचा आहे, करावीच लागेल. जर ॲडमिशन केले नाही तर तुम्ही डायरेक्ट प्रवेश फेऱ्यातूनच बाद होऊन जाईल. तुम्ही म्हटलं संपलं तुमचं ॲडमिशन, तुम्हाला नंतर प्रोसेसमध्ये भाग घेता येणार नाही, इतकं लक्षात घ्या. नंतर अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रिया दुसऱ्या ते चौथ्या फेरी सहभाग येणार नाही. आधी सांगितलं की जर हे केलं नाही, तुम्ही ॲडमिशन घेतली नाही, तर तुम्हाला दुसऱ्या ते चौथ्या प्रवेश फेरींमध्ये सहभागी होणार नाही. ठीक आहे, ज्या उमेदवारांना विकल्प 2 ते 100 मधून जागा वाटप केली झाली आहे, त्यांनी इच्छा असेल तर ॲडमिशन करा, नसन करायचं तर मग दुसऱ्या फेरी करा. म्हणजे काय, जर तुमचा पहिला सोडून जर तुम्हाला वायरमन लागला किंवा MMM लागला, तुम्हाला नाही घ्यायची तर नका घेऊ, तुम्ही दुसरी फेरी करा, चालते. तर ठीक आहे, तर पहिल्या फेरीचे ॲडमिशन केव्हापासून चालू होईल, 15 जुलैपासून ते 19 जुलैपर्यंत ॲडमिशन चालू होईल. हे झाली आपली पहिली फेरी. आता दुसरी फेरी काय म्हणते बघा, दुसऱ्या फेरीत काय म्हणते, आता ज्यांना कोणाला ऑप्शन फॉर्म चेंज करायचा असेल तर ऑप्शन फॉर्म चेंज करा. ठीक आहे, तर ते दुसऱ्या फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय या संस्था, म्हणजे ते ऑप्शन फॉर्म जर भरायचा असेल तर 15 तारखेपासून ते 19 जुलैपर्यंत तुम्ही काय करायचा, ऑप्शन्स चेंज करू शकता. तुम्ही ऑप्शन्स किती वेळा चेंज करू शकता. ठीक आहे, अंतिम दिनांक यायच्या आधीपर्यंत 5 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. ठीक आहे, नंतर बघा, दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व संस्थांनी निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे. म्हणजे काय, आता हे दुसरी मेरिट लिस्ट, म्हणजे दुसरी मेरिट लिस्ट म्हटल्यानंतर म्हणजे तुम्हाला SMS येऊन जाईल 27 तारखेला की तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे आणि तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालं आहे, कुठला ट्रेड मिळाला आहे, त्याचा एक तुम्हाला SMS येऊन जाईल. SMS जरी नाही आला तरी आपल्या इथे याचं वेबसाईटवर लॉग इन करायचं, तुम्हाला दिसेलच. मी सर्व समजून सांगेल तुम्हाला वेळोवेळी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा सेम प्रोसेस. आता याच्यामध्ये काय बघते, ज्यांचं दुसऱ्या फेरीत निवड झाला त्यांनी काय करायचं, पहिल्या तीन पैकी जर तुमचा नंबर लागला असेल प्रिफरन्स नंबरपैकी, आता समजून सांगतो परत. हे बघा, जर या पहिल्या 3 पैकी जर तुमचा एखादा एक भेटला असेल दुसऱ्या राऊंडमध्ये, तर तुम्हाला ॲडमिशन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ॲडमिशन केली नाही तर तुम्ही ॲडमिशन फेरीतून बाद. समजलं, पहिल्या राऊंडसाठी पहिला अनिवार्य आहे, दुसऱ्या फेरीसाठी पहिले 3 अनिवार्य आहे जर तुमच्या प्रिफरन्समधून नंबर लागला तर. हे लक्षात ठेवा. आता दुसऱ्या फेरीचे ॲडमिशन केव्हापर्यंत होईल, 28 तारखेपासून तर 2 ऑगस्टपर्यंत याची काय होईल, ॲडमिशन प्रोसेस चालेल दुसऱ्या फेरीची. हे झाली दुसरी फेरी. आता तिसरी फेरीचे काय,
तिसऱ्या फेरीसाठी मग परत तेच, मग ऑनलाईन ऑप्शन चेंज करायचं असेल टाका, नाही तर जुने जुने चालेल. ठीक आहे, सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेश फेरीमध्ये विचारात घेण्यात येईल. म्हणजे वाटलं तर तुम्ही ऑप्शन टाका, नाही तर गरज नाही. आता ऑप्शन केव्हा टाकायचे? 28 तारीख ते 2 ऑगस्टपर्यंत तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, नंतर तुम्हाला SMS येईल, म्हणजे तुम्हाला कुठलं कॉलेज भेटलं, काय भेटलं, कुठला ट्रेड भेटला याची माहिती तुम्हाला तुमच्या SMS द्वारे येईल आणि किंवा या संकेतस्थळावर टाकल्या जाईल. ते म्हणजे कधी? 9 तारखेला. आणि ॲडमिशनचे डेट्स काय? 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट. त्याच्यामध्ये काय म्हणते बघा, उमेदवाराने सादर केलेल्या पसंतीक्रमाच्या पहिल्या 5 विकल्पापैकी तिसऱ्या फेरीत जर पहिल्या 5 पैकी जर नंबर लागला, तुम्हाला ॲडमिशन करणं गरजेचं आहे. मी परत सांगतो. पहिल्या फेरीसाठी एक महत्त्वाचा आहे, पहिला 1. दुसऱ्या फेरीसाठी पहिले 3. ठीक आहे, दुसऱ्या फेरी पहिले 3 आणि तिसऱ्या फेरीसाठी जे आहे पहिले 5. प्रिफरन्स नंबरपैकी जर नंबर लागला तर तुम्हाला ॲडमिशन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, शॉर्टकटमध्ये सांगितलं. आता बघा चौथी फेरी काय म्हणते? सरळ 10 तारखे 14 तारखेपर्यंत तुम्हाला ऑप्शन चेंज करायचं असेल तर ऑप्शन चेंज करा. 20 तारखेला तुम्हाला मेसेज येऊन जाईल आणि 21 तारीख ते 24 तारखेपर्यंत काय असेल त्याची ॲडमिशन डेट असेल. तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म सबमिट करून ते डॉक्युमेंट सबमिट करून ॲडमिशन करून घ्यायची. ठीक आहे, चौथ्या प्रवेश निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून काय करायचं? प्रत्यक्ष कारवाई करायचे. नंतर उमेदवारांनी सादर केलेला पसंती क्रमांक कुठल्या एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल. आता चौथ्या फेरीत जर तुम्ही किती काही टाकले आणि कोणताही जर नंबर लागला तर तुम्हाला कन्फर्म ॲडमिशन करावीच लागेल. जर नाही गेला तर तुम्हाला पुढची 5वी फेरी करता येणार नाही. ठीक आहे, हे लक्षात घ्या. नंतर मग तुम्हाला जर त्या फॉर्मवर करता येणार नाही, पण तुम्हाला फॉर्म नवीन भरावा लागेल. हे झालं. आता मी स्पॉट राऊंडचं सांगतो. आपल्या 4 फेऱ्या संपल्या, आता स्पॉट राऊंड. नव्याने ऑनलाईन अर्ज भरणे. आता हे कधी येते बघा, विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर न करू शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज भरणे, शुल्क भरणे हे सगळं इथे होईल. कधी? 17 जुलै ते 24 जुलै. समजा एखाद्याचा फॉर्म नाही झाला, म्हणजे समजा एखाद्यानं इथं गडबड केली, कुठं? दुसऱ्या फेरीमध्ये समजा, किंवा पहिल्या फेरीमध्ये पहिला भेटला पण ॲडमिशन नाही घेतली, कारण तो पहिल्या फेरीत म्हणजे पहिल्या 4 फेरीमधून गेला. ठीक आहे, तर मग त्याला 5वी फेरी येईल, म्हणजे 5व्या फेरीमधून मग तो नवीन फॉर्म भरायचा 5व्या फेरीसाठी, स्पॉट राऊंडसाठी. ठीक आहे, तर ज्याचा फॉर्म भरण्याचा राहून गेला, ज्याचा फॉर्म चुकला, ज्यानं ॲडमिशन नाही घेता आली, काही कारण झालं, अशा विद्यार्थ्यांसाठी हा 5वा परत फॉर्म भरायचा. ठीक आहे, मग ही आली संस्थास्तरीय समुपदेशन फेरी. संस्थास्तरीय समुपदेशन फेरीचा अर्थ होतो स्पॉट राऊंड. ठीक आहे, मी स्पॉट राऊंडबद्दल थोडीशी माहिती सांगतो. सध्या वेळ आहे या गोष्टीला, कारण ऑगस्टमध्ये आहे. तर हे बघा, सर्व शासकीय खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी भरण्यासाठी उपलब्ध राहील. सदर प्रवेश फेरीकरता उपलब्ध जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रकाशित करणे. म्हणजे काय? कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहे याची माहिती 26 ऑगस्टला कॉलेज आपल्या वेबसाईटवर येऊन जाईल. त्याच्यानंतर समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे. आता ज्यांनी समुपदेशनसाठी फॉर्म भरला आहे त्यांची एक मेरिट लिस्ट लागेल आणि त्यांना SMS द्वारे सुद्धा कळवण्यात येईल ती 26 तारखेला. ठीक आहे, मग नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थानिहाय व व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात लॉग इन करून शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरीकरता नोंदणी करणे. म्हणजे काय? जर कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? कॉलेज निवडावं लागेल. कुठल्या कॉलेजमध्ये काय करायचं आहे ते त्याचं हे 27 तारीख ते 28 तारीख या 2 दिवस. नंतर संगणक प्रणालीद्वारे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संस्थानीय गुणवत्ता यादी प्रकाशित करणे, समुपदेशन फेरीसाठी व वेळ व दिनांक बहाल करणे, याबाबत उमेदवार त्यांच्या प्रवेश खात्यात व SMS द्वारे माहिती देणे. आता तुम्ही जे कॉलेज निवडलं आहे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी केव्हा जायचं आहे, काय जायचं आहे, त्याची मेरिट लिस्ट कधी लागेल ते 29 ऑगस्टला. ठीक आहे, याची माहिती तुम्हाला SMS द्वारे येईल किंवा तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला समजून जाईल. तुमचं लॉग इन म्हणजे समजलंय तुम्हाला, हे इथे तुमचं लॉग इन होईल. ठीक आहे, हे कॅन्डिडेट लॉग इनमध्ये न्यू रजिस्टर्ड कॅन्डिडेट जे असतात ना, ते तुमचं लॉग इन इथे तुम्हाला सर्व समजून जाईल. मी सांगेल. आता हे समुपदेशन फेरी असते ना, थोडीशी कॉम्प्लिकेटेड असते. मी याचा स्पेशल व्हिडिओ बनवेल. ठीक आहे, 26 ऑगस्ट म्हणजे 17 जुलैला मी व्यवस्थित त्याचा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगून देईल. कारण सध्या आजच्या तारखेत जाणून घेतल्यापेक्षा त्या दिवशी तुम्ही जाणून घ्या. पहिल्यांदा 4 राऊंड करा. समजा 4 राऊंडमध्ये नंबर नाही लागला तर मी पुढचं तुम्हाला सांगतो, कारण ते आज एका व्हिडिओमध्ये सगळं म्हणजे एकदम होऊन जाईल, ते अंग भरून जाईल. त्याच्याशिवाय राहू द्या. ठीक आहे, अजून तुम्हाला काही समजलं नसेल तर निश्चितच तुम्ही काही भिवू नका. आपलं चॅनल आहे, वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येईल. थोडासा जरी चेंजेस झाला असेल तर मी तुम्हाला सांगून देईल. ठीक आहे, तर ही होती थोडी आपली माहिती. ठीक आहे.